हॅलो एव्हरीवन. जो गेम आपण आत्ता बघणार आहोत तो 1878 साली खेळला गेला होता. खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला इमॅन्युएल शिफर्स आणि काळ्या बाजूला मिखाईल चिगोरिन. तर 1878 म्हणजे चेसचा रोमॅन्टिक एरा होता, ज्या काळामध्ये अतिशय ॲग्रेसिव्ह चेस खेळलं जायचं. आणि हा डाव देखील त्याला अपवाद नाहीये. या डावातला कम्प्लीट अटॅक जो आहे तो तुम्हाला डेफिनेटली आवडेल. तर डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली होती. E4, उत्तर आले E5 आणि रोमॅन्टिक एराच्या अनुसार पुढची चाल होती F4. हे किंग्स गॅम्बिट ओपनिंग आहे, जी प्रॉबब्ली चेसमधली सर्वाधिक ॲग्रेसिव्ह ओपनिंग मानली जाते. पुढची चाल होती E टेक्स F4, नाईट F3, G5, बिशप C4, G4. आणि तुम्ही जर बघितलं तर काळ्या खेळाडूने मुझिओ गॅम्बिट खेळलेला आहे, जिथे G4 ही चाल खेळून त्याने पांढऱ्या घोड्यावर अटॅक केला. या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूची चाल आहे कॅसलिंग, जिथे तो आपल्या घोड्याचं देखील सॅक्रिफाईस करतो पण अतिशय वेगाने डेव्हलपमेंट करतो. सो G टेक्स F3, क्वीन टेक्स F3, क्वीन F6, D3, D5, E टेक्स D5, बिशप H6. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर काळ्या खेळाडूने देखील एक प्यादा सॅक्रिफाईस केलं, पण आता त्याने अशी परिस्थिती आणलेली आहे की काळं प्याद जे आता F4 घरावर आहे त्याला डबल सपोर्ट आहे. या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूची पुढची चाल होती नाईट C3. तो आपल्या वेगाने पीसेस डेव्हलप करतोय. नाईट E7, नाईट E4, क्वीन वरती अटॅक आहे म्हणून क्वीन B6 चेक, किंग H1, नाईट G6. तुम्ही बघितलं तर काळा खेळाडू कंटिन्यू जे F4 प्याद आहे त्याला कोणत्या ना कोणत्या तरी मोहऱ्याचा सपोर्ट कायम ठेवतोय. पुढची चाल होती क्वीन H5, बिशप G7, D6, D6. या परिस्थितीमध्ये तुम्ही बघितलं तर काळा खेळाडू ते प्याद जे आहे ते मारू शकतो, पण काळ्या खेळाडूची चाल होती बिशप E6 आणि जी चेस इंजिनच्या दृष्टीने देखील जास्त योग्य चाल आहे. तुम्ही जर बघितलं तर D6 नंतर काळ्या प्यादाने पांढरा प्याद नक्की मारता येईल. ज्यानंतर चेस इंजिनची रेकमेंडेड चाल बिशप टेक्स F4 ही आहे. आणि तुम्ही बघितलं तर लगेचच काही इथे चेकमेट किंवा लगेचच फार काही वेगळं काळ्या खेळाडूला धोका नाही, पण ॲज पर द पोझिशन ही पोझिशन पांढऱ्या खेळाडूच्या फेवर मधली आहे. कारण तुम्ही जर बघितलं तर F कॉलम जो आहे तो हत्तीसाठी ओपन झालेला आहे. पांढऱ्या खेळाडूची क्वीन अतिशय ऍक्टिव्ह आहे. काळा राजा सेंटर ऑफ द बोर्ड मध्ये आहे आणि काळे पीसेस जे आहेत ते बिलकुल डेव्हलप झालेले नाहीयेत. सो एकंदरीत परिस्थितीनुसार परिस्थिती ही पांढऱ्या खेळाडूसाठी जास्त बेटर आहे. आणि कदाचित हेच लक्षात घेऊन D6 नंतर प्यादा मारण्यापेक्षा बिशप E6 ही चाल खेळली. काळा खेळाडू जो आहे तो जास्तीत जास्त पीसेस जे आहेत ते एक्सचेंज करावेत याच प्रयत्नात आहे. पुढची चाल होती बिशप टेक्स E6, F टेक्स E6, बिशप टेक्स F4, ज्यानंतर E5. तुम्ही जर बघितलं तर आता बिशपने जो प्यादाला सपोर्ट होता तो काळ्या खेळाडूने ब्लॉक केलेला आहे, पण अजूनही तुम्ही बघा काळ्या खेळाडूचे पीसेस डेव्हलप झालेले नाहीयेत. या परिस्थितीमध्ये पुढची चाल होती बिशप H6, बिशप टेक्स H6, क्वीन टेक्स H6, नाईट D7. काळा खेळाडू समहाऊ आपला हत्ती जो आहे तो आता गेम मध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय. D टेक्स C7, क्वीन टेक्स C7, क्वीन G5, क्वीन C6, नाईट F6 चेक. आता राजा आणि नाईट असा डबल अटॅक आहे. नाईट टेक्स F6, रुक टेक्स F6, क्वीन D7. तुम्ही जर आता परिस्थिती बघितली तर तुमच्या लक्षात येईल की काळा खेळाडू डेफिनेटली एक पीस अप आहे, पण तुम्ही जर बघितलं तर काळ्या खेळाडूकडे 4 प्यादी आहेत तर पांढऱ्या खेळाडूकडे 6 प्यादी आहेत. आणि आपल्याला हे माहित आहे की ज्यावेळी
शेवटी एंड गेमची परिस्थिती येते त्यावेळी जर कनेक्टेड प्यादी असतील तर एखादा घोडा जो आहे तो फार काही करू शकत नाही. कनेक्टेड प्यादी ज्या खेळाडूकडे असतील त्याचा फायदा जास्त होतो. सो या पोझिशनमध्ये सगळे पीसेस जर एक्सचेंज झाले तर पांढऱ्या खेळाडूकडे कनेक्टेड प्यादी असण्याचा चान्सेस जास्त आहेत, कारण त्याच्याकडे जास्त प्यादी आहेत. तर हे काळ्या खेळाडूला देखील माहिती होतं. या परिस्थितीमध्ये पुढची चाल होती रूक ए टू F1, कॅसल बाय ब्लॅक, रूक F7, क्वीनवर अटॅक आहे म्हणून क्वीन D5, क्वीन D2, नाईट F4. नाईट F4 ही चाल रुक्सना अनकनेक्ट करण्याची आहे की ज्याच्यामुळे क्वीन जी आहे ती रूक मारू शकते. पण क्वीन C3 चेक, किंग B8, क्वीन C7 चेक, किंग A8. आता लगेचच प्यादा मारणं शक्य नाही कारण वजिराचा सपोर्ट आहे. पण आता C7 या घरावरती क्वीन नेऊन हत्तीला सपोर्ट मिळाल्यामुळे काळा वजीर पांढरा हत्ती मारू शकत नाही. मग या परिस्थितीमध्ये आता काळ्या खेळाडूची चाल होती रूक F2, सॉरी पांढऱ्या खेळाडूची चाल होती रूक F2. त्याने पहिल्यांदा तुम्ही जर बघितलं तर रूक F2 चाल खेळून जे प्यादा आता G2 घरावरती आहे त्याला सपोर्ट दिलेला आहे बिकॉज त्याच्यावर ऑलरेडी डबल अटॅक होता. मग या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूची चाल होती रूक C8. त्याने क्वीन वरती अटॅक केलेला आहे. मोस्टली खेळाडूंनी या परिस्थितीमध्ये क्वीन जी आहे ती बाजूला घेतली असती, पण पांढऱ्या खेळाडूने एक अतिशय अमेझिंग चाल खेळली जी होती रूक टेक्स H7. तुम्ही जर बघितलं तर तो आपला क्वीन म्हणजे वजीर जी आहे ती सॅक्रिफाईस करायला तयार झालेला आहे. कारण समजा वजीर मारला तर तुमच्या लक्षात येईल खूप मोठं ब्लंडर आहे. हा राजाला चेक बसलेला आहे, कंपल्सरी हत्तीलाच मध्ये यावं लागेल आणि हा अशा प्रकारे चेकमेट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळाला असता. म्हणजेच या परिस्थितीमध्ये रूक टेक्स H7 नंतर काळ्या हत्तीने वजीर मारणं शक्य नव्हतं. म्हणून रूक H2 D8 ही चाल काळ्या खेळाडूने खेळली. या परिस्थितीमध्ये आता पांढऱ्या खेळाडूची पुढची चाल होती रूक F7. त्याने आता क्वीन एक्सचेंजची ऑफर दिलेली आहे. कारण मी मगाशी म्हणालो तसं की आता समजा लेट्स से क्वीन एक्सचेंज झाली तर तुमच्या लक्षात येईल की डेफिनेटली काळ्या खेळाडूकडे एक पीस जास्त आहे, पण पांढऱ्या खेळाडूकडे G आणि H कॉलमवरती कनेक्टेड पास पॉन आहेत जे एखाद्या नाईटला रोखणं खूप अवघड आहे. कारण एक जरी प्यादा एक्सचेंज झालं त्यासाठी अख्खा नाईट जो आहे तो एक्सचेंज होईल आणि स्टील पांढऱ्या खेळाडूकडे एक प्यादा जे आहे ते एक्स्ट्रा राहील. कनेक्टेड पास पॉन जी आहे ती एंड गेम मध्ये मारणं हे थोडंसं अवघड असतं, हे आपल्याला माहीत आहे. आणि म्हणूनच तुम्ही जर बघितलं तर क्वीन F7 ही जी चाल आहे ही हा गेम एंड गेम मध्ये नेण्यासाठीच आहे, जिथे काळ्या खेळाडूला क्वीन एक्सचेंजची ऑफर पांढऱ्या खेळाडूने दिली होती. पण या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूची चाल होती नाईट टेक्स D3. त्याने घोडा सॅक्रिफाईस केला पण प्यादा मारलेला आहे. C टेक्स D3, ज्यानंतर रूक D7. आता तुम्ही बघितलं तर पुन्हा एकदा काळा खेळाडू क्वीन एक्सचेंज करण्याची ऑफर देतोय. खरं तर या परिस्थितीमध्ये आता समजा पांढऱ्या खेळाडूने हत्ती मारला असता तर काळ्या खेळाडूने काही वजीराने वजीर मारला नसता. त्याने पहिल्यांदा हा असा चेक दिला असता जिथे राजा आता अडकलेला आहे आणि हा अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळाला असता. म्हणजेच रूक D7 ही जी चाल होती एक डिस्ट्रॅक्शन होतं की ज्याच्यामुळे वजीर आणि हत्ती जे आहेत ते कनेक्टेड राहू नये. म्हणून हे लक्षात घेऊनच पांढऱ्या खेळाडूची चाल होती क्वीन F5. त्याने हत्ती मारण्याच्या तो भानगडीत पडला नाही, पण क्वीन F5 ही चाल खेळली आणि आपल्या हत्तीला कायम सपोर्ट ठेवलेला आहे. आता या परिस्थितीमध्ये समजा
काळ्या खेळाडूने हत्ती मारला असता तर वजिराने हत्ती मारण्याची काहीच गरज नाही. वजिराने C8 घरावरचा हत्ती मारून हा डायरेक्ट चेकमेट झाला असता. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर दोन्ही खेळाडू जे आहेत ते आपले मोहरे अशा काही पद्धतीने प्लेस करतायत की जिथून त्यांना हे जे बॅक रँक विकनेस ज्याला म्हणतात किंवा लास्ट रो मधला विकनेस ज्याला म्हणतात त्याचा फायदा उचलायचा आहे. दोघांचेही राजे कोपऱ्यामध्ये अडकलेले आहेत आणि दोघांकडेही आता बाकीच्या मूव्स खेळायला वेळ नाहीये. मग ना काळा खेळाडू हत्ती मारू शकत नाही ना पांढरा खेळाडू काही वेगळी चाल खेळू शकत नाही. काळ्या खेळाडूने या परिस्थितीत प्रयत्न केला क्वीन E6 ही चाल खेळायचा. त्याचा लॉजिक अजूनही सिंपल आहे. वजिराने वजीर मारला तर हा अशा पद्धतीने चेक बसेल आणि आता हत्ती आणि वजीर कनेक्टेड नाहीयेत, सो हा अशा पद्धतीने चेकमेट होईल. म्हणजेच क्वीन E6 नंतर वजिराने वजीर मारणं हे जवळजवळ नाही, हे अशक्य आहे. पण या परिस्थितीत पांढऱ्या खेळाडूकडे ह्याच्यापेक्षा जास्त चांगली विनिंग मूव्ह होती. तर हा व्हिडिओ या ठिकाणी पॉज करा आणि ती विनिंग मूव्ह शोधायचा प्रयत्न करा. रेडी? या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूची विनिंग मूव्ह होती रुक C2 आणि ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली. त्याचं कारण तुम्ही या पोझिशनमध्ये वेगवेगळी व्हेरिएशन्स तुम्हाला बघायला मिळू शकतील. पण समजा या परिस्थितीमध्ये हत्तीने हत्ती मारला तर तुमच्या लक्षात येईल की पांढरा खेळाडू जो आहे तो चेक देईल, ज्यानंतर हत्तीला मध्ये यावं लागेल, तो चेक बसेल, ज्यानंतर तुम्ही जर बघितलं तर काळा हत्तीमध्ये येऊ शकतो. हे एक असं व्हेरिएशन आहे. दुसरं एक व्हेरिएशन मी तुम्हाला दाखवतो की रुक C2 या व्हेरिएशन नंतर समजा हत्ती मारला तर पहिल्यांदा हत्तीने चेक दिला जाईल, हत्तीमध्ये येईल, पुन्हा एकदा चेक, पुन्हा एकदा चेक आणि हा अशा प्रकारे चेकमेट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळेल. म्हणजेच रुक C2 या चालीनंतर हत्तीने हत्ती मारणं काही शक्य नव्हतं. म्हणून समजा क्वीनने क्वीन मारली असती तरी देखील प्रॉब्लेम असाच आहे की हा डायरेक्ट चेकमेट आहे. त्याच्यामुळे क्वीनने क्वीन मारणं देखील शक्य नव्हतं. मग अजूनही व्हेरिएशन तुम्ही ट्राय करून बघू शकता. लेट्स से हत्तीने पुन्हा एकदा हत्ती मारला, स्टिल चेक बसलेला आहे. हा अशा पद्धतीने चेकमेट आपल्याला बघायला मिळेल. अजूनही तुम्ही ट्राय करून बघा. या परिस्थितीमध्ये लेट्स से वजिराला सपोर्ट दिला पण तरीही चेक मात्र बसणं काही थांबणार नाही आणि हा पुन्हा एकदा अशा प्रकारे चेकमेट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळेल. तर रुक C2 यानंतर मॅक्सिमम व्हेरिएशन्स जी आहेत ती पांढऱ्या खेळाडूच्या फेवर मधली आहेत. सगळ्यात पहिलं व्हेरिएशन पुन्हा दाखवतो कारण त्याच्यामुळे गेम वाढू शकतो, पण स्टिल पांढरा खेळाडू काही चेकमेट होणार नाही. की वजिराने चेक दिला तर हे व्हेरिएशन, या व्हेरिएशन मध्ये फार तर फार गेम वाढू शकतो, पण तुमच्या लक्षात येईल की या व्हेरिएशन मध्ये सुद्धा पांढऱ्या खेळाडूला लगेचच काही पांढरा खेळाडू चेकमेट होणार नाही, कारण त्याच्याकडे सुद्धा काही चाली अजूनही शिल्लक आहेत. तो देखील आपला हत्ती जो आहे तो पुढे घेऊ शकतो आणि ऑल ऑफ द सडन तुमच्या लक्षात येईल की जरी काळ्या हत्तीने वजीर मारला तरीही काळा राजा चेकमेट होतोय, कारण त्याच्याकडे पळून जायला जागाच नाहीये. आणि त्याच वेळी समजा दुसरी काही चाल खेळायचा प्रयत्न केला, लेट्स से वजिराने प्यादं मारलं किंवा अजून कुठलीही चाल असेल की जी हत्तीपासून वजिराला दूर नेईल, तर त्यानंतर बॅकरँकची काळजी करायचीच गरज नाही, हा डायरेक्ट चेकमेट आहे.
आणि हे लक्षात आल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की रुक C2 या चालीनंतर कुठलीही चाल जरी खेळली असती तरीही ती पांढऱ्या खेळाडूच्याच फेवर मधली होती आणि म्हणूनच काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली. तर आय होप की तुम्हाला हा चेसच्या रोमॅन्टिक एरामधला अग्रेसिव्ह गेम आवडला असेल तर जरूर शेअर करा. मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.